2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे पुण्याच्या CID कार्यालयामध्ये 31 डिसेंबर रोजी त्यांनी शरणागती पत्करली। ते पोलिसांना शरण गेले आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली ती आत्तापासून आपण जर पाहिली तर ज्यावेळी शरण आले त्यावेळी ती जी गाडी त्यांनी वापरलेली होती ती गाडी नेमकी कोणाची होती, त्या गाडीतून ते शरण आले, तीच गाडी त्यांच्यासोबत मधल्या काळामध्ये फरार असताना होती का, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो। आणि याच गाडीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र ही गाडी नेमकी ज्यांची आहे त्या गाडीच्या मालकांशी आपण संवाद साधणार आहोत। गाडीचे मालक शिवलिंग मोराळे आपल्यासोबत आहेत। नेमकं त्यांच्याकडून हा सगळा घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत की वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी त्यांच्याकडे ती गाडी कशी आली। मोराळेजी, आपण पाहतोय तुमच्या गाडीवरून ज्या पद्धतीचं राजकारण होतोय, अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत। वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या CID कार्यालयामध्ये गेलेले होते, ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा सरेंडर होणार आहे, ते TV तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, CID ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते। तर मला काय अडचण नाही, मी त्यांचा कार्यकर्ताच आहे। गेले 20 वर्ष झालं मी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं, आदरणीय अजितदादा पवारांचं काम करतो। त्याच्यामुळे मी माझ्या गाडीत बसविलं, मी स्वतः गाडी चालवाय होतो। त्यांना ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली, त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते CID ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो। तुम्ही एका चौकामध्ये थांबला होतात आणि त्यावेळी वाल्मिक कराड हे दुसऱ्या एका गाडीतून आले, त्यांच्यासोबत आणखी 2 जण होते, ते सगळे उतरून तुमच्या गाडीत बसले असं तुम्ही म्हणताय? हो, दोघं बी उतरून माझ्या गाडीत बसले, पण ते माझ्या ओळखीचे नव्हते बाकीचे। मी फक्त अण्णाला ओळखलं म्हणून मी गाडीत बसवलं। अण्णा बाकीच्या 2 जण माझ्या ओळखीचे नव्हते। तुम्हाला असं म्हणायचं आहे की मधल्या काळामध्ये वाल्मिक कराड ज्या ठिकाणी गेले असं म्हटलं जात आहे त्यावेळी तुमची गाडी त्यांच्या सोबत नव्हती, तर ते दुसऱ्या गाडीतून प्रवास करत होते, मात्र फक्त शरण जाण्यासाठी तुमच्या गाडीचा वापर झाला? तेवढा पुरताच, बाकीचं ते कशात होते कुठं होते मला ते काहीच माहिती नाही। ज्या वेळेस मी त्या चौकात तिथं थांबलो होतो CID ऑफिसच्या जवळ जाऊन, त्याच वेळेस मला ते दिसले आणि मी गाडी उभी केली। तिथून मी त्यांना फक्त ऑफिसपर्यंत जाऊपर्यंतच माझी गाडी होती। मला ते कुठं होते काय होते बाकीचं काहीच माहीत नाही, त्यांनी कोणती गाडी वापरली काय केलं काही नाही। मी फक्त तिथून त्या ठिकाणाहून घेतलं चौकातून ते आणि मी CID ऑफिसला त्यांना सोडलं। वाल्मिक कराड शरण आले आणि त्यावेळी तुमच्या गाडीचा वापर झाला आणि त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरेश धस असतील, जितेंद्र आव्हाड असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील, यांनी सुद्धा तुमच्या गाडीवरून अनेक आरोप केलेले आहेत की हीच गाडी जी शरण येताना वाल्मिक कराड यांनी वापरलेली होती तीच गाडी नागपूरच्या अधिवेशनादरम्यान नागपुरात होती, असाही आरोप त्यांनी केलेला आहे। आणि वाल्मिक कराड यांचं नागपुरामध्ये वास्तव्य होतं, ते काही काळ तिथे होते असंही म्हटलं जात आहे। गाडी तुमची नागपुरात होती का? अधिवेशनादरम्यान तुम्ही कुठे होतात? माझी गाडी नागपुरात नव्हती। मी प्रथम तर सांगतो, 16 तारखेला वाल्मिक अण्णा यांच्या स्मरणार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक बीड या कार्यालयावर मोर्चा काढला होता सर्व OBC समाजाच्या कार्यकर्त्यांनी। त्या मोर्चाला मी स्वतः उपस्थित होतो। त्या मोर्चाला मी तुमच्या माध्यमाला बाईट पण दिली आहे। त्या माध्यमाला बाईट देऊन मी माझी स्वतःची गाडी घेऊन औरंगाबादला गेलो। त्या ठिकाणी माझी गाडी मी रत्नप्रभा शोरूमला लावली। शोरूमला लावल्याच्या नंतर मी माझं विमानाचं तिकीट आहे, मी विमानाचं तिकीट आहे माझं विमानाच्या तिकिटाने मी नागपूरला गेलो। जरा नीट दाखवू शकता? काय तिकीट? हे विमानाचं माझं तिकीट आहे, ह्या विमानाच्या तिकिटाने मी नागपूरला गेलो। म्हणजे तुम्ही नागपूरला जाताना तुमच्या गाडीचा वापर नाही केला, ती गाडी औरंगाबादमध्ये होती आणि तुम्ही विमानानं प्रवास करून नागपूरला गेले? हां, 100%। माझी गाडी रत्नप्रभा शोरूमला लावलेली होती आणि मी विमानानं गेलो। त्याचा पुरावा आहे माझ्याकडे, तिकीट आहे विमानाचं, माझ्याकडे फुटेज आहे। मी 2 दिवस नागपूरमध्ये राहिलो। 2 दिवस नागपूरमधून राहिल्याच्या नंतर परत येताना मी ट्रॅव्हल्सनं आलो। हे ट्रॅव्हल्सचं माझं तिकीट आहे। तुम्ही नागपूरहून इकडे येताना परत तुम्ही ट्रॅव्हल्सनं प्रवास केला, विमानानं नाही? नाही, मी येताना ट्रॅव्हल्सनं आलो। त्या ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे माझं। त्या आल्याच्या नंतर मी गाडी 17 तारखेला माझी गाडी मी तिथून माझ्या ताब्यात पहाटे 4-4:30ला जिथं आपली काय म्हणतात ट्रॅव्हल्स थांबतात तिथे येऊन गाडी थांबलेली होती। मी माझी गाडी घेऊन बीडला आलो। बीडला आल्याच्या नंतर ड्रायव्हरनं मला घरी सोडलं आणि ड्रायव्हर गावाकडे गाडी घेऊन गेला।
त्यात काय प्रश्नच नाही अण्णांनी वापरायचा. तुमची गाडी नागपुरात नव्हती याचं तुम्ही स्पष्टीकरण देताय. माझी गाडी नागपुरात नव्हतीच, मी पुरावण्याशी बोलतोय तुम्हाला. माझी गाडी नागपुरात नव्हती. 3 दिवस ही गाडी रत्नप्रभा मोटर त्या शोरूमला होती. त्याचं बिल माझ्याकडे आहे, त्या बिलाच्या पावत्या आहेत. मी त्या गाडीचं काम केलं. तिथं फुटेज पण भेटतील तुम्हाला जर हवा असतील तर. तुमच्या गाडीवरून अनेक मोठे आरोप होताना पाहायला मिळत आहेत. ही गाडी नागपुरामध्ये होती, त्याचबरोबर आणखी एक मोठा आरोप केला जातोय, तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्यावेळी मस्ताजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या घरी आलेले होते त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी, त्यावेळी त्यांच्या ताफ्यामध्ये तुमची गाडी होती आणि त्या ताफ्यात वाल्मिक कराड होते असा एक आरोप केला जातोय. हे साफ चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे. त्या दिवशी माझ्या खाजगी कामानिमित्त, माझा मुकदमीचा व्यवसाय, मी खाजगी कामानिमित्त केज परिसरात गेलो होतो. मी माझ्या गाडीवानाला भेटून वापस येताना सकाळी 10, 10:30, 11 दरम्यान मी मसाजोगला नाश्ता केला. मी तिथून येळमघाट या ठिकाणी आलो. येळमघाट या ठिकाणी 2 वाजल्यापासून गाडी माझी 6 वाजेपर्यंत ही पुरवणीची उभी आहे माझी गाडी. 6 वाजे अजित पवारांचा दौरा झाला त्यावेळी तुमची गाडी हेळमला होती. येळमघाटला 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत गाडी माझी एकाच ठिकाणी उभी, ह्या त्याचा पुरावा आहे. आणि अजित पवार दौऱ्याला किती वाजता आले होते? अजित दादा 5च्या दरम्यान आले होते. त्या दौऱ्यात मी पण होतो, माझ्या मित्राच्या गाडीत होतो. आणि 5:30 पावणे 6च्या दरम्यान दादा निघून गेले आणि मी माझ्या मित्राच्या गाडीनं येळमला आलो. माझी गाडी घेऊन मी घरी गेलो. त्यात अजितदादाच्या दौऱ्यात गाडी असण्याचा प्रश्नच नाही माझी. जे जे तुमच्या गाडीला धरून आरोप झाले, म्हणजे नागपूरमध्ये तुमच्या गाडीचं ज्या गाडी तुमची नागपूरमध्ये होती हा आरोप असेल, किंवा अजितदादांच्या ताफ्यात तुमची गाडी होती हा एक आरोप असेल, ते सगळे आरोप तुम्ही खोटे आहे म्हणतात. मग आमदार सुरेश धर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील, हे तुमच्या गाडीवरून आरोप का करतायत? त्यांना फक्त जातीवादाचं भांडण पेटवायचे आणि एखाद्या नेत्याला बदनाम करायचे आणि आमच्यासारख्या एखाद्या गोरगरीब कार्यकर्त्याचा परपंचाचा उद्ध्वस्त करायचा आहे. हेच ह्याच्या मागचं राजकारण आहे. मी काय असं मनाचं बोलत नाही, मी पुराव्यानिशी तुम्हाला पुरावे देऊन बोलतोय. हे बजरंग सोनवणेसोबत माझे फोटो आहेत. मी बजरंग सोनवणेचा कार्यकर्ता होतो. बजरंग सोनवणे बाप्पा ह्यांचं काम मी केलेलं आहे, आदरणीय खासदार साहेबाचं. ह्यांचा मी कार्यकर्ता होतो. ह्यांच्यासाठी जीवाचं रान केले 2019ला मी. ते तुम्हाला चांगलं ओळखतात? हो, अहो ज्या ताटाला ताट लावून जेवलोय मी, 10-15 वर्ष त्यांचं काम केलंय. हे फुटूच माझ्याकडे त्यांची ओळखतात नाही. माझी कुंडली त्यांना सगळी माहिती, मी कोण आहे काय आहे ती. शिवलिंग मोराळेंची गाडी ती आहे हे बजरंग सोनवणे यांना माहिती आहे? 100% माहिती आहे. जाणून बुजून आरोप करतायत ते. बाप्पाने हे केलं ना. आम्हाला अपेक्षा नाहीत बाप्पा कुणी की आमच्यासारख्या एवढ्या छोट्याशा कार्यकर्त्यावर बिनबुडाचे आरोप करणं हे बाप्पाला शोभत नाही. विनाकारण एखाद्याचा गोरगरिबाचा बळी देणं हे चुकीचं आहे. त्यांच्या लोकसभेच्या विरोधात ज्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे ते लोक त्यांचा प्रचार करते, हे त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. हे चालतं आणि आमच्यावर बिनबुडाचे आरोप करायला चालतात काय? कशामुळे? आमचं गोरगरिबाचं काय आम्ही त्यांचं काय नुकसान केलंय का? माझा गाडीवरून आरोप झाले, मात्र एकाही नेत्यानं शिवलिंग मोराळेची ती गाडी आहे असं म्हटलं नाहीये. गाडी माझ्या मिसेसच्या नावावर आहे, अनिता शिवलिंग मोराळे. त्याच्यामुळे नसन घेतलं. मी आज स्वतः सांगतो ना, माझ्या मिसेसच्या नावावर गाडी आहे, अनिता शिवलिंग मोराळे नावाने गाडी आहे, MSBC 2231. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठी तुमच्या गाडीचा वापर केला. शिवलिंग मोराळे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध कसे आहेत? मी आदरणीय धनंजय मुंडेचा 25 वर्षाचा कार्यकर्ता आहे आणि धनंजय मुंडे साहेबाचं खालचं काम अण्णा बोलते. त्यामुळं साहजिकपणे मी अण्णाला 20 वर्षापासून ओळखतो. माझे कामं असतील, कार्यकर्त्याचे कामं असतील, मी त्यांच्या माध्यमातून करून घेत होतो. त्यामुळं ओळखीचा काय प्रश्न, मी ओळखतो अण्णाला. काय असणार संबंध आहेत माझे, एकदम घरचे संबंध आहेत. 25 वर्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे मी धनंजय मुंडे साहेबाचा. त्याच्यामुळे काही वादच नाही. आता हे सगळे राजकीय नेते तुमच्या गाडीवरून अनेक मोठे गंभीर आरोप करतायत. मग गाडीचं नागपूरमध्ये वास्तव्य असेल, किंवा मग अजितदादांच्या ताफ्यात तुमची गाडी आहे हा आरोप असेल, ह्या सगळ्या आरोपांवरनं तुम्ही कशा पद्धतीचं उत्तर देता आहात? या राजकीय नेत्यांकडून चौकशीची मागणी केली जाते की मधल्या काळात वाल्मिक कराड जेव्हा फरार होते तेव्हा त्याच गाडीनं अनेक ठिकाणी फिरले होते, अनेक राज्यामध्ये फिरले होते, मात्र तुम्ही म्हणताय ती गाडी त्यांच्याकडे नव्हती, ते दुसऱ्या गाडीनं कुठे गेले असतील तेही मला माहीत नाहीये. या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी शिवलिंग मोराळेंची भूमिका काय? ह्या बा, त्यांनी आता आरोप काय बी केलेत, चुकीचे आरोप आहेत हे. फक्त जातीवादी
भांडणं लावायचं काम चालू आहे सध्या. आणि आदरणीय धनंजय मुंडेला पालकमंत्री पदापासून कसं रोखता येईल हे षडयंत्र ह्या जिल्ह्यात चालू आहे. बजरंग बाप्पाचे फोटो वाल्मिकांनासोबत संबंध होते का? हे घ्या बजरंग बाप्पाचे फोटो. बजरंग बाप्पाचे संबंध वाल्मिकांनासोबत पण होते ना, माझ्यासोबतच नाही वाल्मिकांनासोबत होते. त्याच्यामुळे काय वाद नाही. हे जातीपातीत वाद लावणं, हे जिल्ह्यामध्ये एकमेकात भांडणं लावणं, हे बजरंग बाप्पा, सुरेश दस साहेब, आदरणीय खासदार साहेब, ही ह्यांना शोभणारी गोष्ट नाही. आज जिल्ह्यात वातावरण काय झालंय, आज कुणी कुणापाशी बसायला तयार नाही, कुणी कुणाला बोलायला तयार नाही. एवढी अवघड परिस्थिती झाली. विनाकारण कुठलाही पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप केले जातात. कायद्याने बजरंग बाप्पाची नार्को टेस्ट करा, माझी नार्को टेस्ट करा, माझ्या गाडीचं GPS सगळं काढा, मी त्यात तयार आहे. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एका जिल्ह्याच्या खासदारांनी बदनाम करायचं काम करू नये. बाप्पाला सगळं माहिती आहे, पण जाणून बुजून कोणाच्या सांगण्यावरून आदरणीय खासदार साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करीत आहेत. बाप्पाला मी काय नवीन नाही. बाप्पाच्या नेतृत्वाखाली मी 15 वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. मी का आजचा कार्यकर्ता नाही, निष्ठावान कार्यकर्ता आहे. पण माझे हे चुकीचे आरोप झालेत, मी तुम्हाला पुराव्यानिशी दिले. आता ह्यापेक्षा मी पुढचं काय जास्त सांगत नाही. हे फक्त जातीपातीत भांडण लावायचं काम चालू आहे. मला एक प्रश्न शिवलिंग मोराळेंना शेवटचा विचारायचा आहे, तो म्हणजे वाल्मिक कराड यांना 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक झाली, 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. या सगळ्या आरोपांकडे कट्टर कार्यकर्ता वाल्मिक कराडांचा म्हणून शिवलिंग मोराळे कसं पाहतात? मी स्पष्टपणे सांगतो, आदरणीय अण्णा असली कुणाला खंडणी, हे एक आपल्या सर्वसामान्य जनतेचं आज परळी शहरावर सुतक पडले. अण्णाची ही परिस्थिती झाली होती. अण्णा हे सर्वसामान्याला मदत करणारे, अर्ध्या रात्रीचा फोन लावला तर कोणाची अडचण सोडणारा हा एक व्यक्ती होता. आणि त्या माणसावर हे बिनबुडाचे आरोप झालेत खंडणीचे. 1 कोटी 2 कोटी त्यांच्यासाठी चिल्लर आहेत. हे त्यांनी अशी मदत किती लोकांना केली असेल, किती लोकांचे जीव प्राण वाचवले असतील, किती लोकांना अर्ध्या रात्री मदत केली असेल, हे मी 20 वर्षाच्या काळात माझ्या डोळ्याने पाहिलेले. हे आरोप जे अण्णावर होते हे चुकीचे आरोप आहेत. आपण पाहतो की शिवलिंग मोराळे आपल्यासोबत होते. हे शिवलिंग मोराळे तेच आहेत ज्यांच्या गाडीचा वापर वाल्मिक कराड यांनी CIDच्या कार्यालयामध्ये शरण जाण्यासाठी केलेला होता. मात्र या शरणागतीच्या वेळेला जी गाडी वापरलेली होती त्या गाडीवरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. तीच गाडी नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये होती आणि त्या गाडीचा वापर वाल्मिक कराड यांनी केलेला होता. त्याचबरोबर अजित पवार यांचा ज्यावेळी मस्साजोग दौरा झाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी, त्यावेळी त्यांच्या ताब्यात सुद्धा ती गाडी घुसवली होती. जाणून बुजून घुसवली होती की मुद्दामहून केलेलं होतं, या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत. मात्र हे सगळे आरोप बिनबुडाचे आणि खोटं असल्याचं शिवलिंग मोराळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे पुरावे नसताना अशा पद्धतीचा आरोप करून बदनामी करू नये, अशा पद्धतीचं शिवलिंग मोराळे यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.